छोट्या छोट्या आणि पटकन होणाऱ्या रोजच्या रांगोळ्या शोधताय? चला तर मग तुमच्यासाठी मी आज घेऊन आले अगदी छोट्या आणि पटकन होणाऱ्या रोजच्या 3 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. तर अगदी छोट्या आणि पटकन होणाऱ्या आजच्या आपण 3 रांगोळ्या बघणार आहोत. तर स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे एक डेली यूज रंगोली. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने एक डॉट देऊन बरोबर समांतर अशा रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण बरोबर सारख्या रेषा मारून त्याचे 2-2 टोक असे जॉईंट करून घेतलेले आहे. अगदी सोपी आहे, बघून कोणीही काढू शकतं. चारही टोके आपण जॉईंट करून घेतले आणि बरोबर जी मधल्या रेषा आहेत 2-2 त्याच्या टोकाला आपण छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत. अगदीच तुम्हीही हाताने किंवा वॉटरच्या साहाय्याने काढू शकता. आणि जे आपण राऊंड करून घेतले होते राऊंड शेप, त्यावरती आपण 3-3 अशा रेषा मारून घेतल्यात. आणि रेषांच्याच वरती एक एक असा डॉट देऊन घेणार आहोत. बोटाने थोडासा प्रेस करून त्यावरती आपण छोटे छोटे रेड कलरचे डॉट टाकून घेतलेत. अगदीच हे आपण पानांच्या मध्ये पण एक छोटासा रेड कलरचा डॉट टाकून घेतला आणि बरोबर मध्ये सुद्धाही रेड कलरचा डॉट दिलेला आहे. तर बघा अतिशय सुंदर असा लुक तयार झाला. आणि पानांमध्येच आपण लाईट असा पोपटी कलर भरून घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि बरोबर मध्ये जे चौकोन त्रिकोण तयार झालेत त्यामध्ये आपण एक एक येलो कलरचा डॉट देऊन त्यावरती थोडा रेड कलर टाकलेला आहे. तर बघू शकता अगदीच पटकन होणारी कमी जागेतील ही रांगोळी आहे. तर फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा रोज काढण्यासाठी बेस्ट आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरचे 2 डॉट देऊन झाकणाच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून काडीने बरोबर ते राऊंड शेप करून घेणार आहोत. खाली थोडीशी रेषा उरून त्यावरती आपण एक रेषा मारून त्यावरती एक फुलाचा शेप तयार करून घेतला. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अगदीच 2-2 पाकळ्याची अशी फुले काढून मध्ये 2 पाने काढून घेतलेली आहेत. आणि अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही यात कलर कॉम्बिनेशन करू शकता. तर पानांमध्ये ग्रीन कलर आणि बरोबर मध्ये येलो कलर भरून घेतला. आणि फ्लावर्समध्ये सुद्धा आपण रेड कलर भरून घेणार आहोत. अगदीच ही पूर्ण फ्लावर्स रेड कलरने भरून घ्यायची आहेत. आणि फुलांच्या मध्ये सुद्धा आपण 2-2 अशा येलो कलरच्या रेषा मारून घेतल्या. अगदीच पटकन होणारी ही छोट्या जागेतील रांगोळी आहे. तर आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून नक्कीच सांगा. आणि राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर खाली सुद्धा आपण एक एक पान काढून घेतलेले आहे. आणि वरती छोट्या छोट्या अशा कळ्यासुद्धा काढून घेणार आहोत. आणि पानांमध्ये ऑरेंज कलर स्प्रेड करून घेतला. तर बघू शकता अगदीच फ्री हँड रांगोळी टाईप तुमच्या मनाप्रमाणे कुठलाही शेप काढू शकता. आणि पानांचा एक खाली देठसुद्धा काढून घेतलेला आहे. जे आपण राऊंड शेप केले होते त्यामध्ये आपण लाईट असा ब्ल्यू कलर भरून घेणार आहोत.
तर बघू शकता आपल्या रांगोळीचा हा फायनल लुक तयार झाला. आता बघूया शेवटची आणि 3 नंबरची रांगोळी. अगदीच एक चौकोनाच्या मदतीने आपण एक चौकोन बरोबर मध्ये काढून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये चारही टोकांच्या रेषा आपण थोड्या जास्त ओढून घेतल्या आणि बरोबर चौकोनाच्या मध्ये एक असा व्हाईट कलरचा डॉट देऊन त्यावरती एक पान काढून घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि बाजूच्याच 2 रेषांच्या मध्ये सुद्धा एक रेष ओढून घेतली. पानांच्या बाजूला सुद्धा आपण दोन्ही बाजूनी अशी एक रेषा मारून घेणार आहोत. त्या रेषेवरतीच येलो आणि ग्रीन असे कॉम्बिनेशनमध्ये आपण कळ्या बनवून घेणार आहोत. येलो आणि रेड कॉम्बिनेशन कळ्या काढून घेतल्यात. आणि पानांमध्ये सुद्धा लाईट असा पोपटी कलर भरून घेतलेला आहे. तर बघू शकता अगदीच कमी जागेत पटकन होणारी छोटीशी ही रांगोळी आहे. देवघरासमोर किंवा मंदिरास पाटासमोर ही तुम्ही काढू शकता. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. मध्ये सुद्धा आपण चौकोनाच्या एक क्रॉस लाईन देऊन बरोबर मध्ये सुद्धा आपण एक फूल बनवून घेतलेत. मध्ये येलो कलरचा एक डॉट देऊन बाजूलाच रेड कलरचे डॉट दिले. थँक्यू.